नमस्कार मित्रांनो. टी-ई-टी परीक्षा 2026 मित्रांनो, एक 2 दिवसावरती म्हणजेच 28 जून 2026 ला महा-टी-ई-टी परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे. ज्यांनी हिंदी माध्यम हा विषय घेतलेला आहे मित्रांनो, म्हणजेच ज्यांनी हिंदी माध्यम निवडलेलं आहे, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं हे जे काही हा व्हिडिओ आहे तो पहा तुम्ही मित्रांनो. हिंदीचे प्रश्न कसे असतात नेमके आणि बऱ्याच जणांनी अभ्यास केला नसेल तरी घाबरू नका. हिंदीमध्ये तुम्हाला 30 पैकी एक 23-24 च्या पुढे सहज मार्क मिळून जातील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कसे प्रश्न असतात, एकदम सोपे असतात. मित्रांनो, सर्वांनी आपल्या ह्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा बरं आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण आपल्या मुख्य विषयाला सुरू करूया. महत्त्वाचे हिंदीचे प्रश्न. प्रश्न पहिला पाहूया आपण. निम्न शब्दों में से कृदंत शब्द कौन सा है? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बैठक. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत ते कसे असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या. आता हे प्रश्न जे काही प्रश्नपत्रिका आहेत ती 2024 ला 2025 ला आलेल्या प्रश्नपत्रिका थोडक्यामध्ये पाहणार आहे 10 मिनिटांमध्ये. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जाता तुम्हाला निश्चितपणाने असेच प्रश्न असतील, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल नेमकं हिंदीमध्ये कसे प्रश्न विचारतात. दुसरा प्रश्न आहे, निम्न में से क वर्ग के वर्णों का समूह कौन सा है? म्हणजे जसं मराठीमध्ये आपण म्हणतो क वर्ग गटात कोणते येतात? त्या पद्धतीनेच इथे आहे. तर त्याचं जे काही करेक्ट उत्तर आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक 3 क, ख, ग, घ, ड. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक तिसरा पहा. निम्न में से बंदर और बंदरिया छलांग लगा रहे, इस वाक्य का विधेय क्या आहे? म्हणजे क्या है? आता मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो. त्यामुळं ह्याचं जे काही अचूक उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक पहा. छलांग लगा रहा है असं उत्तर अचूक उत्तर येईल. इथं काय सांगितलंय विधेय. विधेय म्हणजे क्रियापद थोडक्यात. उद्देश आणि विधेय. तर छलांग लगा रहा है असं आहे. तर पुढचा चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर प्रश्न पहिला आपण पाहूया. निम्न वाक्य से वह आम खाता है, इस वाक्य का पूर्ण भूतकाल का वाक्य कौन सा है? तर ह्याचं जे काय अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक उत्तर पहा 2 उसने आम खाया था. हे जे काय अचूक उत्तर आहे. 5 नंबरचा प्रश्न पहा तुम्ही. 5 नंबरमध्ये निम्न में से कौन सा वाक्य व्याकरण की दृष्टि से सही है? तर 5 नंबरचा तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 दिसेल ते. पिताजी बाजार से सब्जी लाए. अशा पद्धतीने अचूक जे काही एकदम सोप्या पद्धतीने काही घाबरू नका हिंदीला. तुम्हाला निश्चितपणाने जर चांगला पेपर सोडवला तर 27-28 मार्क सहज पडतील. जरी अभ्यास नसेल झाला तरी. 6वा प्रश्न पहा. निम्न में से प्राकृतिक इस तद्वित शब्द में मूल शब्द क्या है? तर हा 6वा प्रश्न आहे. 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रकृती. आपल्याला माहिती वेगवेगळे शब्द. तत्सम शब्द, तद्वित शब्द. 7वा प्रश्न पहा. शिकायती पत्र को निम्न में से क्या कहते हैं? जे काही पत्राचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण थोडक्यात एक हे करतो. पत्रांचे औपचारिक अनौपचारिक पत्राचे आहेत असे प्रकार. त्यामध्ये 7व्याचं जे अचूक उत्तर आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औपचारिक पत्र असते. म्हणजे आपण काहीतरी थोडक्यात अधिकाऱ्यांना किंवा कोणाला असेल तर आपण विचारणा केलेली आहे किंवा काही कंप्लेंट वगैरे केलेली आहे. ठीक आहे. 8वं पहा तुम्ही. मित्रांनो 8वा प्रश्न आहे. निम्न में से मध्यकालीन कवी का नाम क्या है? मध्यकालीन. आता ह्याच्या संदर्भात काय जे पीडीएफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर केलेले आहेत मित्रांनो. तर याचं उत्तर आहे जे काय कबीर. मध्यकालीन कवी का नाम कबीर. 9 नंबर पहा. निम्न में से यथाशक्ती शब्द किस समास का उदाहरण? एकदम मराठीमध्येच आहे. यथाशक्ती जो काही समासाचा प्रकार आहे तो. त्याच्यामध्ये तो कोणता प्रकार येतो? तर अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. पुढचा पहा 10वा. निम्न में से बच्चों तुम मेरे साथ आओ, इस वाक्य का रचना के अनुसार भेद कौन सा है? आता 10वा जो काही प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर आहे विधानार्थ. म्हणजे आपण म्हणतो ना विधानार्थी वाक्य तसे विधानार्थक असं पद्धतीने हे वाक्य आहे. पुढे पाहिलं तर 18वं. रामधन मिश्र और अन्य पंच कह उठे, इस वाक्य में प्रयुक्त सहाय्यक क्रिया निम्न में से कौन सी है? तर पर्याय दिलेत उठे, कह, कहना, उठना, कह, उठे. तर 11व्याचं अचूक उत्तर आहे उठे. हे जे काय उत्तर आहे तुम्ही समजून घ्या अर्थ. प्रयोजक सहाय्यक आपण क्रियापद थोडक्यात म्हणतो तसे. पुढे 12वा. निम्न शब्द में से नदी शब्द का समानार्थी क्या है? नदीचा समानार्थी शब्द काय? 12वा प्रश्न आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे सरिता. हे मराठीमध्ये बनतो शब्द आहे. ठीक. आपल्याला वाटतं की सगळेच प्रश्न अवघड आहेत काय किंवा अर्थ अवघड आहेत तर तसं काही नाही. निम्न शब्दों में कौन सा शब्द द्रव्यवाचक संज्ञा है? पहा आता आपल्याला जे काय आहेत ना नाम, द्रव्यवाचक नाम येथे हे केलेले आहे. तर 13व्याचं जे काही अचूक उत्तर आहे ते पहा इथे घेऊ. आता इथे पहा गुच्छ, शुभ्र, गंगा हे जे काय आहेत तर ते द्रव्यवाचक मध्ये येते. 14वा. पेड़ से अमृत गिरा इस वाक्य में प्रयुक्त कारक विभक्ति का भेद क्या है? पेड़ से अमृत गिरा.
त्यांनी काय सांगितले, प्रयुक्त कारक भक्ती का भेद. 14व्याचं उत्तर, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपदानकारक. आपल्याला माहितीये कर्ता कर्म, मराठीमध्ये माहितीये कर्ता कर्म करण संप्रदान अपदान. त्यानंतर बाकीचे जे काय आहेत, 8 ती माहिती आहे आपल्याला, तसंच आहे ते. 15वा प्रश्न जो काय 15व्याचं प्रश्न काय सांगितलं, निम्न शब्द में से उपसर्गयुक्त शब्द कौन सा है. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पा, दुराभिमानी. कारण इथे दूर हा जो काय आहे ना, तो उपसर्ग लागलेला आहे. चला 16वा पाहू आपण. निम्न में से चूहा दौड़ा दौड़ा पर्वत के पास पहुंचा, इस वाक्य में प्रयुक्त अव्यय का भेद कौन सा है. येथे त्यांनी विचारले प्रयुक्त अव्ययी का भेद विचारलेले आहे. 16व्याचं तर अचूक उत्तर पाहिलं आपण, तर पर्याय क्रमांक 3 तुम्हाला दिसते संबंध सूचक. येथे हे आहे संबंध सूचक अव्यय येथे त्यांनी वापरलेले आहे. 17वा पाहू आपण. उल्टा चोर टिंब टिंब डैश, इस कहावत को पूरा करने के लिए निम्न में से कौन सा वाक्यांश उचित है. आता हे तुम्हाला काय करायचे, जे काय आहे ना, हे पूर्ण करायचे. तर 17व्यामध्ये आपण पाहिलं तर इथं कोतवाल को डांटते, हे जे काय ना ते अर्थपूर्ण वाक्य होते. म्हणजे जे काय त्याचं आपण म्हणतो ना मुहावरत कहावत आहे, मुहावरे व कहावते, तसं होऊ शकते ते कोतवाल को डांटते. उलटा चोर म्हणजे आपल्यामध्ये माहिती आहे आपल्याला म्हणी वापरचार वगैरे. तर पुढे 18वा आहे. 18व्याचा काय तर पहा प्रश्न, निम्न शब्द में से दिया शब्द का भेद कौन सा है. दिया जे काही दिया शब्द दिलेले आहेत त्याचा अर्थ काय आहे, तर त्याचा म्हणजे भेद कोणता आहे, तर ते तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहे का देशी विदेशी आहे, तर तद्भव शब्द आहे. कोणता 18चं उत्तर पाहिलं आपण, तर पर्याय क्रमांक 2 तद्भव. चला 19 पाहू. निम्न में से चंदन शब्द में किस पंचपाक्षर का परिवर्तन अनुस्वार में हुआ है. 19 पहा, तर 19चं उत्तर आहे इथे ड. तर त्यांनी सांगितले कशाचा, म्हणजे तिथं जो काय अनुस्वार आलाय तो त्याचा काय उच्चार होते. तर चंदन म्हणजेच न चा उच्चार होतोय, कारण द वर्गमध्ये न येतोय त्यामुळे. चला 20वा प्रश्न पाहू. निम्न में से कौन सा शब्द प्रत्ययुक्त आहे. म्हणजे प्रत्ययुक्त हे आता मराठीमध्ये मी सांगतोय. तर 20चं उत्तर पाहिलं आपण, तर मानवता हा जो काय आहे ना प्रत्ययुक्त, कारण चा शेवटचा हा जो काय लागलाय ना तो प्रत्ययुक्त शब्द लागलेला आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक 21 से 24 तक की सूचना. नीचे दिया हुआ परिच्छेद पढ़कर उस पर आधारित प्रश्न क्रमांक 21 से 24 तक 21 से 24 तक प्रश्नों के उत्तर विकल्पों में जो काय आहे ना विकल्प में चुनकर लिखिए. आता इथे जो काय हे दिलेलं आहे, बस जब विद्यालय के फाटक पर आकर रुकी तो एक दुसरो. आता हे जो काय आहे ना परत मी पाहून घे, मी थांबवतो इथे जरा थोडंसं पहा, म्हणजे तुम्ही पाहून पाहून घे इथे काय नेमकं आहे ते पाहून घे तुम्ही अशा पद्धतीने. मी वाचतो तरी पण. नीचे खडे सर बोले, धीरे बच्चों धीरे, तुम तो बिल्कुल देखो, तुम तो बिल्कुल पिंजरे में से छूटे जानवरों की तरह तो बंटी को लगा है. जैसे वह जे जे काय आता हा पॅसेज आहे ना, तो पॅसेज आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण उत्तर पाहू. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या व्हिडिओचा आणि आपण स्क्रीनशॉटवर पहिलं उत्तर पाहू, म्हणजे त्याचं तुम्ही उत्तर पाहू शकता. निम्न में से विद्यालय शब्द का संधी भेद क्या है. आता इथे विचारलंय की विद्यालयाचा जो काय आहे ना तो काय हे आहे, तर त्याचा उत्तर पहा येथे आहे. म्हणजेच इथं संधी विचारली तर इथं विद्यालयाचं स्वर संधी, विद्या अधिक आले, स्वर आहे ना हा, त्यामुळे सोपं आहे. सगळेच प्रश्न काय त्याचे येत नाही. आता काय केले त्यांनी फसवले पहा. येथे विद्यालयाचं संधी विचारली त्यांनी, संधी व्याकरण आहे पण इथं वर दिले त्यांनी पॅसेज, आपल्याला वाटतं पॅसेज वरनं जे काय आहे ते उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा 22वा. हर किसी के पास दोस्तों को दिखाने के लिए नई नई चीजें, इस वाक्य का प्रकार निम्न में से क्या है. तर पहा जर त्यांनी इथे विचारले तर इथे काय विधानार्थ. म्हणजे आपल्याला काय वाटलं की बाबा इथे आपल्याला म्हणजे असं होऊ शकतं बरं का, आपण त्यावरती पाहत असतो. ठीक आहे, म्हणजे इथे प्रश्न विचारला विधानार्थ काय. परिच्छेद में प्रयुक्त पहा, इस विराम चिन्ह का नाम निम्न में से क्या है. वरती दिले परिच्छेद मध्ये दाखवलं असं, त्याचं नेमकं काय ही होतं. तर 23चं उत्तर पाहिलं आपण, तर त्याला विस्मयादी सूचक चिन्ह म्हणतात, विस्मयादी सूचक चिन्ह. पुढे पाहू आपण 24वा पाहू. परिच्छेद में प्रयुक्त हरी हरी घास शब्द के विशेषण का निम्न में से कौन सा भेद है. आता याच्यामध्ये विचारले तर हा प्रश्न क्रमांक 24 आहे. 24चं उत्तर पहा मी काय, तर इथे परिणाम वाचक विशेषण काय आहे, परिणामवाचक सॉरी येथे गुणवाचक विशेषण आहे. गुणवाचक विशेषण काय आहे, तर गुणवाचक विशेषण. चला आपण पुढचे पाहू प्रश्न आता अजून. चला पुढे त्यांनी सांगितलेलं आहे 25 ते 28 जे काय आहेत ना प्रश्न त्याच्यावरती सूचना. नीचे दिए हुई कविता पढ़कर, म्हणजे कविता आहे, कवितावरती सांगितले मी. कवितेचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मी थांबवतो जरा 2 मिनिटं. हां, कविता अशी आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या.
अशा पद्धतीने आता 25वा प्रश्न आहे. 25वा प्रश्नामध्ये काय विचारले? निम्न में से जिंदगी की कहाणी यहाँ नाव सी इस पंक्ती में प्रयुक्त अलंकार कौन सा है? बघा आता अलंकार विचारले इथे. म्हणजे कविता दिली, आपल्याला वाटेल त्याच्यावरती प्रश्न विचारले, पण अलंकार विचारले. तर 25चं जे काय उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे 2. उपमा. यामध्ये काय विचारले? अलंकार. जिंदगी की कहाणी. आता उपमा कधी म्हणतो? म्हणजे उपमेय, उपमानपेक्षा श्रेष्ठ किंवा एखाद्याला आपण म्हणतो तर जणू गमे वाटे भासे, त्याचे काय शब्द असतात ना त्यानुसार. ठीक आहे. 26 पहा. तर 26मध्ये निम्न शब्द में से कविता में प्रयुक्त सौरभ का अर्थ क्या है? सौरभ. आता 26 पाहिलं तर 26 त्याचा अर्थ सुगंध आहे. बघा इथे. तुम्हाला इथे दिसेल सौरभ. सौरभ मिला. यदि न सौरभ मिला तो यही कम नहीं. म्हणजेच काय तर मधुवास की तुम म्हणजेच येथे सुगंध आहे. चला ठीक आहे. 27ला पहा. 27चे काय? त्याच्यामध्ये निम्न में से कविता में प्रयुक्त कम शब्द का विलोमार्थक शब्द. आता बघा येथे समानार्थी विरुद्धाचे शब्द पण विचारलेले आहेत म्हणजे व्याकरणावरतीच आहे. तर 27चा जो काय आहे ना तो कम त्याच्या विरुद्धाचे शब्द ज्यादा. 28 म्हणजे किती सोपं आहे पहा. 24चा प्रश्न पेपर आहे. त्यानंतर 28 निम्न में से कविता में प्रयुक्त कहाणी शब्द का बहुवचन क्या है? कहाणी. तर कहाणीचं काय होतं? कहानिया. म्हणजे आपल्याला फसवलं गेलेलं आहे इथे. निम्न में से बहुत गुस्सा होना इस शब्द का मुहावरा कौन सा है? अर्थ का मुहावरा कोणता आहे? बघा बहुत गुस्सा होणं. म्हणजे काय मोहर आहे त्याचा विचारले तर त्याचं उत्तर आहे दांत पिसणं. दात पिसणं. बघा बहुत दुसरं आपल्याला आलं म्हणतो ना आपण दात खातो म्हणतो आपण तसं. निम्न शब्दों में से कृषी कार्य करने वाला इस शब्द समूह के लिए एक शब्द कौन सा है? तर तीच बघा आता उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर आहे कृषी वर दिलेले आहे. अशा पद्धतीने हे जे काय ना अजून पुढे आपण प्रश्न पाहूया मित्रांनो. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तुम्हाला 28 तारखेला तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला जी काय संभावित उत्तरसूची ती पण मिळून जाईल. चला पुढे आपण सुरू करूया पुन्हा. येथे पहा काय विचारलं पहिला प्रश्न की निम्न में से कौन सा शब्द प्रत्ययुक्त नाही. तर ह्याचं जे काय उत्तर आहे त्याचं उत्तर आहे हा अनुवाद. जे काय आहे ना अनुवाद आणि अभिमान हे 2 शब्द आहेत. तर ते प्रत्ययुक्त नाही. उत्साहित, बोधित हे जे शब्द आहेत ते प्रत्ययुक्त आहे. पुढे निम्न में से कौन सा शब्द तद्वित शब्द है? तद्वित विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे घुमक्कड. तद्वित शब्द नहीं है. घुमक्कड. पुढं तिसरं निम्न में से थोडे से अधिक कहना इस अर्थ का मोहरा कौन सा है? तर काय विचारलं ना प्रश्न तिसरा तर त्याचं उत्तर जे काय आहे, तर त्याचं आहे गागर में सागर भरना. गागर में सागर भरना. पुढे चौथा प्रश्न पाहू आपण. चौथाचं जर पाहिलं आपण तर निम्न में से मध्ययुगीन कवी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे रहीम. काय उत्तर आहे? रहीम. हे पहा रहीम उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहू आपण. आपला आता 5वा प्रश्न चाललाय. 5वं पहा. तर जो अपने काम स्वयं करता है उसे कहते. काय कहते? तर स्वावलंबी. पुढे काबुलीवाला कहाणी के रचयिता कोण है? तर त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ ठाकूर. हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा हे. पुढे निम्न में से इस रचनाकार के रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध है. 7वा जो काय प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे महादेवी वर्मा. लक्षात ठेवायचं फक्त महादेवी वर्मा तर रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध आहे. पुढे ट वर्ग की पंचमाक्षर ध्वनी कोणसी है? ट वर्गाचं विचारलेलं आहे आता. म्हणजे आपल्या मराठीमध्ये माहितीच आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर आहे न. आपण म्हणतो ना ट ठ थ न आपण म्हणतो. 9वं निम्न में से प्रेमचंद जी की कहानियां का संग्रह कौन सा है? 9चं उत्तर पाहिलं तर त्याचं उत्तर आहे मानसरोवर असं उत्तर आहे. चला आता आपण परत पुढे थोडंसं आपण जे दुसरे प्रश्न आहेत ते पण पाहूया की 10 पासून चालवलेले. 10वा प्रश्न आहे निम्न में से सम्मान शब्द का विलोम शब्द कौन सा? विरुद्धार्थीशी विचारलेलं आहे. इथं सम्मान. तर 10चं उत्तर आहे आपल्याला अपमान असं उत्तर आहे. 11 अपने मामा जी को पुरस्कार प्राप्ति हेतु लिखे हुए पत्र को क्या कहा जाता है? तर 11व्याचं उत्तर पहा तुम्ही नीट समजून घ्या. त्याला म्हणतात घरेलू पत्र. कारण आपण घरामध्ये लिहिलेलं आहे ते. आपण काय केलेलं आहे? ते घरामध्ये आपण घरामध्येच लिहिलेलं आहे त्यामुळे. पुढे 12वां सुशांत के माता-पिता अमेरिका में नौकरी करते थे. वाक्य में प्रयुक्त कारक प्रत्यय कौन सा है? 12चं उत्तर पर्याय क्रमांक 3 संबंध कारक. इथे सुशांत के माता-पिता अमेरिका में नौकरी करते. वाक्य में प्रयुक्त कारक
प्रत्येक कोणसा आहे? कोणता आहे? संबंध कारक. पुढे पाहू. आता खाली जो काय दिले ना, ते 13 ते 16 पर्यंत दिलेलं आहे. पॅसेज दिलेला आहे मित्रांनो. आता पॅसेजवरती तुम्हाला उत्तर शोधायचे तर महत्त्वाचं मी सांगितलेलं आहे. पॅसेजमध्ये काय करतात? पॅसेजमधली उत्तर शोधायचे नसतात. खाली त्यांनी फसवलेले आहे आपल्याला. 25 साली पण, 2025 च्या पेपरमध्ये पण, की त्यांनी काय केले? खाली तिथे अ, हेच विचारलेले त्यांनी, समानार्थी विरुद्धाचे शब्द विचारलेले. आता ते 13वा प्रश्न पाहू आपण. 13व्या पहा, परिच्छेद में मेहमान. मेहमान शब्द का विलोमार्थी जो काय आहे? मेहमान. तर 13वेचं उत्तर आहे बघा, इथे 13वेचं जो काय विचारलाय तो विलोमार्थी विचारलेला आहे इथे. तर 13वेचं उत्तर आहे मेजबान. पहा, अशा पद्धतीने ते प्रश्न विचारलेला आहे की विलोमार्थी कौन शब्द आया है? कशामध्ये? पॅसेजमध्ये. तर मेजबान आहे. 14वं, मेहमान का स्वागत कैसे किया जाएगा? तर 14चं उत्तर वर वाचतो तुम्ही तर तुम्हाला तर शराफत से. इथं पॅसेज थोडंसं पाहून घ्या तुम्ही थोडं. इथे शराफत से वगैरे समजून जाईल. आता मी एवढं ते पॅसेज हे करत नाही. पॅसेज सोप्पा असतो एकदम. तर पुढे 21वं. आता आपण थोडंसं इकडे 14 नंतर 15. आता 15 वर लिहू आपण. ठीक आहे. आता 15चं पहा. निम्न में से बेचारी भाभी के लिए आए हुए विशेषण का प्रकार कौन सा? हां, कोणचा आहे? म्हणजे वरती पॅसेजमध्ये. तर 15चं उत्तर आहे 3. गुणवाचक विशेषण. बघा, बेचारी भाभी. कसा म्हणजे काय नक्की ते संख्या, सर्वनाम, परिणाम? नाही, गुणवाचक. म्हणजे पॅसेज असलं तरी खाली तुम्हाला व्याकरणच आहे. परिच्छेद में निसंकोच के लिए आया हुआ शब्द यह है. कौन सा? तर 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बेतकल्लुफ़ी असा. चला खाली पहा आपण. 17 पासून 20 पर्यंत ही जी काही कविता आहे. फूलों से नित हंसना सीखो, भंवरों से नित गाना, फल से लदी डालियों से नित सीखो, शीश झुकाना. ही कविता आहे ना, जास्त काय वाचत नाही. आपल्याला वेळ कमी आहे. आपण थोडक्यात बोलूया. तर उपयुक्त कविता के लिए उचित शीर्षक होगा. 17चं काय उत्तर आहे? तर तुम्ही द्या सीख. सीख पण भेटली आपल्याला यामधून. हे पहा देखो, पृथ्वी से सीखो वरतीच लिहिले ना. पृथ्वी से सीखो. मग सीख भेटली आपल्याला. ठीक आहे. झुकाना शब्द कौनसा प्रेरणार्थक रूप है? 18चं उत्तर आहे प्रथम प्रेरणार्थ. आता पहा, असं पण तुम्हाला समजलं पाहिजे. झुकाना शब्द कौनसा प्रेरणार्थक है? तर प्रथम. सत्पुरुष संधी का प्रकार. संधी मराठीमध्ये आहे ना, पर, स्वर संधी, व्यंजन संधी वगैरे. सत्पुरुष, विसर्ग संधी. हे इनमें से कोई नहीं. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्यंजन संधी. तुम्हाला माहिती आहे? स्वर संधी, व्यंजन संधी. इथे व्यंजन आलंय ना. सत्पुरुष. ठीक आहे. आता 20वा पहा. निम्न में से सीखना क्रिया का आज्ञार्थक रूप क्या है? तर त्याचं उत्तर आहे सीखो. आज्ञा. आज्ञार्थक रूप काय आहे? सीखो. ठीक आहे. आता पुन्हा आपण थोडंसं बाकीचे प्रश्न राहिलेले आहेत, ते पाहूया. 21वा प्रश्न. निम्न में से व्यंजनों का वर्ग कौन सा है? व्यंजनों का वर्ग. चला आता 21चं उत्तर पहा. तर पर्याय क्रमांक 3. प, फ, फ. कारण हे सगळे स्वर आहेत. अ, ई, ए स्वर आहेत. निम्न में से पुल्लिंग शब्द कौन सा है? 22चं उत्तर पहा आपण. तर 22चं उत्तर 2. गेहूं. पुल्लिंग शब्द कोणता आहे? 22चं उत्तर आहे ते 2 उत्तर आहे. गेहूं हा पुल्लिंग शब्द आहे. चला, हां. निम्न में से यह शब्द समुच्चय बोधक नाही आहे इथे विचारले 23ला. तर कोणता? की ओर हा समुच्चय बोधक नाहीये. बाकी सगळे आहेत. मग तुम्ही आता समजून जायचं पुढचे. तुम्ही थोडंसं हे करा. मी फास्टमध्ये घेतोय कारण 2च दिवस राहिले. निम्न में से यह वाक्य अकर्मक वाक्य आहे. चला 24चं पहा. तर पर्याय क्रमांक 2. राजू बगीचे में बैठा है. हे जे काही वाक्य अकर्मक आहे, ज्यामध्ये कर्म नसतं. राम बाजार गया. वाक्य का अपूर्ण भूतकाळ क्या है? 25चं उत्तर पाहिलं तर 25चं उत्तर आहे 4. राम बाजार जा रहा था. अपूर्ण भूतकाळ म्हणजे झाला नाही ना अजून भूतकाळ. अजून चाललाय तो. जात होता म्हणजे तो. चला, आश्चर्य, शोक, घृणा आदि भावों को प्रकट करने के लिए किस विराम चिन्ह का प्रयोग किया जाता है? तो 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विस्मयादिबोधक चिन्ह. चला, निम्न में से शुद्ध शब्द कौन सा है? 27. 27चं जे काही उत्तर आहे त्याचं आहे शुद्ध शब्द उत्सुकता. हा जो काही शब्द आहे ना, तो बरोबर आहे बरं का. 27ला 4 पर्याय क्रमांक. उत्सुकता हा शब्द बरोबरच आहे. त्यानंतर 28. हिंदी में इस शब्द का प्रयोग एक वचन और बहुवचन में समान रूप से किया जाता है. 28चं उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3. जे काय एकवचन आणि बहुवचन आपण आदर पण करू त्यांचा नेत्यांचा. हिमालय सबसे ऊंचा पर्वत आहे. वाक्य में उद्देश कौन सा है? उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद. तर 29चं जे काय ते 1 हिमालय. उद्देश म्हणजे करता. हिमालय करताय. नीचे दिए गए शब्दों में से कौन सा शब्द अलग अर्थ का है? 30चं उत्तर आहे 2 शीर. हां, वारी, जल तो एकच आणि शीर म्हणजे दूध ना. तर अशा पद्धतीने हे आहे. तर ठीक आहे. अशा पद्धतीने अजून प्रश्न आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरा हिंदीचे प्रश्न येतील. 30 प्रश्न. त्यामुळे सर्वांनी मित्रांनो आपल्या हार्डकेस युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो.
कारण महत्वाचे प्रश्न आहेत हे जे काही हिंदीचे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत, की आपल्याला समजत नाही नेमकं कशा पद्धतीने प्रश्न असतात ते. त्यामुळं सगळ्यांनी आपला हाडके सर YouTube चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.